पुण्यातील आनंदनगर येथील अखिल आनंदनगर ओंकार मित्र मंडळातर्फे डॉक्टर संपदा जोशी यांच्या संकल्पनेतून आयोजित दीपसंध्या व दीपोत्सव हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला। मराठी आणि हिंदी नाट्यसंगीत गायनाच्या माध्यमातून कलाकारांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले। या कार्यक्रमात पार्श्वगायक अंजन घोष, गायक रवींद्र शालू, गायिका दिव्या तिवारी, निवेदक अजित वारनाशिवार आणि पार्श्वगायिका सुजाता जोशी यांच्या बहारदार सादरीकरणाने कार्यक्रमाला रंगत आली। कार्यक्रमाची थीम होती दीपोत्सव, एक पंक्ती जवानांसाठी। या भावनिक संदेशातून जवानांप्रती आदरभाव व्यक्त करण्यात आला। या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाचे संयोजन अभय जोशी, सदाशिव लाळे आणि निखिल महाजन यांनी केले। नमस्कार, मी सुवर्णा गीता गोडबोले। आज मी इथे अखिल आनंदनगरमध्ये आयोजित एक पंक्ती जवानांसाठी ह्या कार्यक्रमासाठी आलेली होते। अतिशय स्तुत्य कार्यक्रम हा आहे आजचा झाला, मला खूप आवडला। आणि असे जर कार्यक्रम जवानांप्रती कृतज्ञता दाखवण्यासाठी जर वारंवार केले गेले तर समाजात नक्कीच मला वाटतं की ह्याचं लोकांमध्ये जरा जागृती निर्माण होईल। तर प्रत्येकाने असा काहीतरी प्रयत्न करावा अशी माझी इच्छा आहे। खरं तर आज हा कार्यक्रम आम्ही इकडच्या सिंहगड रोडवरच्या भागामध्ये कार्यक्रम घेतला आहे आणि सगळ्या प्रकारची गाणी घेण्याचा उपक्रम करण्याचं कारण म्हणजे आणि जवानांसाठी हा आम्ही एक स्पेशल मेसेज घेतला, एक पंक्ती जवानांसाठी, की ज्यामुळे आज कॅप्टन गोडबोले यांच्या आई, स्वर्गीय कॅप्टन गोडबोले यांच्या आई इथं आल्या होत्या आणि आज त्यांचा आम्ही सत्कार करून, एक वीर मातेचा सत्कार करून त्यासाठी एक देशभक्तीपर गीत गाऊन सगळ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि आपल्या जवानांचं जे महान कार्य बद्दल त्या थोडक्यात बोलल्या। थोडक्यात नुसता गाण्याचा कार्यक्रम न करता त्यातून एक चांगला मेसेज समाजापुढे जावं या दृष्टीने आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन केलं। यावर माझ्यावर मंडळाचे कार्यकर्ते, ओंकार मित्र मंडळाचे कार्यकर्ते होते, काही लोकांनी मला सढळ हाताने मदत केली। तर हा अशा तऱ्हेने आज हे 400 ते 500 लोकांच्या उपस्थितीमध्ये हा एक मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाला, ज्याच्यासाठी अप्रतिम गायन होतं आणि सगळ्या प्रकारची गाणी अगदी देशभक्तीपासून लावणीपर्यंत, पण मेसेज महत्त्वाचा होता जवानांसाठी एक पंक्ती, जो आमचा अगदी आजचा सक्सेसफुल झाला आणि देशभक्तीपर नक्की गीत व्हावं ह्याच्यामध्ये ह्याचं डिमांड लोकांच्याकडून आलं आणि अशा प्रकारचे कार्यक्रम व्हावेत या दृष्टीने आम्ही पुढच्या वेळेला पण जास्त मदत करणार आहोत आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत। काय एक महत्त्वाकांक्षा असते एक पंक्ती जवानांसाठी, तुम्ही तर मेसेज दिला आहे, परंतु समाजाने किंवा लोकांनी याच्यामध्ये कसं पार्टिसिपेट होऊन एक प्रकारे त्या अशा उपक्रमांना, कार्यक्रमांना प्रतिसाद द्यावा। अगदी, कारण आता या तरुण पिढीमध्ये जवानांसाठी जे कार्य आहे ते त्यांच्यापर्यंत पोचत नाही किंवा नुसतं व्हॉट्सअपवर करून चालत नाही। त्यांच्यासाठी खरी उपस्थिती आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची महत्त्वाकांक्षा आपल्यामध्ये निर्माण करणं आणि सगळ्या वयाच्या लोकांनी त्यांना मदत करणं आणि स्पेशली तरुण पिढी, आता जी आमच्या मित्रमंडळाची मुलं कार्य करत आहेत ती सगळी तरुण पिढी आणि ही तरुण पिढी जेव्हा शूर आम्ही सरदार आम्हाला काय या कुणाची भीती अशी गाणी मागतात, तेव्हाच ह्या कार्यक्रमाची किती सुंदर कार्यक्रम झाला आणि कशा प्रकारे त्यांच्याकडे मेसेज गेला हे आपल्याला कळतं। नमस्कार, मी सुजाता जोशी आणि मला खूप छान वाटलं, कारण हा माझा 3रं वर्ष आहे या ठिकाणी आज काम करण्याचं आणि दिवाळी पहाट तर आपण करतच असतो, पण यांनी आज दीपसंध्या आणि दीपोत्सव असे 2 कार्यक्रम एकत्र आणले आणि जवानांनाही श्रद्धांजली दिली। खूप सुंदर वीर मातेचाही या ठिकाणी सत्कार झाला आणि आमच्यासारखे कलाकार अशा कार्यक्रमाची वाट बघत असते। आनंदनगरमध्ये जेव्हा कार्यक्रम होतो तेव्हा आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत असतो। डॉक्टर संपदा जोशी किंवा बाकीचे सगळेच जे आहेत अखिल आनंदनगरचे सगळे, तर आम्ही खूप मनापासून यांची वाट बघतो। आम्ही प्रयत्न करतो की कार्यक्रमात मागच्या वर्षी जे न करता काहीतरी वेगळं देण्याचा नेहमी प्रयत्न असतो आमचा आणि नक्की कार्यक्रम या लोकांना आवडला आहे, त्यांच्या टाळ्यांवरून हे लक्षात आलं आम्हाला आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच। थँक्यू। पर मत भूल
शहीद